पोलीस कस्टडीतून पसार झालेला आरोपी 24 तासाचे आत पोलिसांच्या जाळ्यात. भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी. जयशंकर चौक, काठेगल्ली, नाशिक येथे एक व्यक्ती अमोल हिरवे याचेवर अज्ञात इसमांनी जीवे ठार मारण्याचे उद्देशाने दगडाने व कोयत्याने प्राणघातक हल्ला करून त्यास गंभीर जखमी केल्याने त्याबाबत इसम नामे अमोल हिरवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते, पोलीस निरीक्षक प्रशासकीय भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक शहर यांचे मार्गदर्शनानुसार गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या अधिपत्याखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर गुन्हा हा अभिलेखावरील आरोपी किश किरण शिंदे व त्याचे साथीदारांनी केल्याचे निष्पन्न होऊन त्याप्रमाणे पोलीस पथकाने आरोपी नामे किश किरण शिंदे वय 19 वर्ष व त्याचा एक विधी संघर्षित बालक साथीदार यास दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी ताब्यात घेऊन आरोपी किश शिंदे यास गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचे पोलीस कस्टडी दरम्यान आरोपी किश किरण शिंदे यास गुन्ह्याचे तपासाकामी बाहेर पोलीस ठाण्याचे सुरक्षा कोठडी बाहेर काढले असता ते पोलिसांचे हाताला झटका देऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर उभ्या असलेल्या त्याचे मित्राचे मोपेड मोटारसायकलवर बसून फरार झाला. त्यानुसार भद्रकाली पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पथकाने वेगवेगळी पथके तयार करून सदर आरोपी व त्यास पळून जाण्यात मदत करणाऱ्या इसमाचा नाशिक शहरात व आजूबाजूचे ग्रामीण परिसरात कसोशीने शोध घेतला असता आरोपी किश शिंदे यास पळून जाण्यास मदत करणारा त्याचा साथीदार किरण युवराज परदेशी राहणार कथडा नाशिक यास व त्याने गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोपेड मोटारसायकल ताब्यात घेऊन त्याच्याकडे आरोपी किश शिंदे याच्याबाबत तपास करता त्याने क्रिश शिंदे यास रात्रीचे सुमारास निलगिरी बाग आडगाव शिवारात सोडल्याचं सांगितलं. परंतु तो कोठे गेला याबाबत त्यास काही एक माहिती नसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पथकाने सदर आरोपीचा कोणताही ठाव ठिकाणा नसताना मानवी कौशल्याने व तांत्रिक पद्धतीने तपास करून सदर आरोपी तास 24 तासांचे आत इगतपुरी शिवार जिल्हा नाशिक येथून ताब्यात घेतले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते हे करीत आहेत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.